नमस्कार. देववाणी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांना परिचयाची गरज नाही. गेल्या 20 वर्षापासून ते समाजकार्य, सुधारक कार्य करत आहे. परंतु ते पडद्याच्या मागे लपलेलं असतं. तर आज आपल्यासोबत आहे महेश दादा. नमस्कार. माझं नाव महेश शांताबाई आबाजी मॅकलवार, राहणार बाऊपेठ, प्रभाग क्रमांक 13. इथून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नगरसेवकासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी महानगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे. मला हे सांगा महेश दादा, मी तर तुम्हाला पर्सनली तसा ओळखतो. अ, तुम्ही 15-20 वर्षापासून समाजकारण करताय. म्हणजे ब्लड स्कॅम म्हणा किंवा अन्नदान म्हणा किंवा भरपूर असे कार्य केले आहे. समाजकारण करताना आता राजकारणात यावं असं तुम्हाला का वाटलं? ॲक्च्युअल समाजकारण करत असताना खूप काही मला म्हणजे जे अडचणी येत होत्या, स्वतंत्र सोडवण्यासाठी खूप कुठे-कुठे खूप अडथळे निर्माण होत होते. मग काही ठिकाणी मी असं बघितलं, की प्रशासकीय कामात म्हणा किंवा शासकीय कामात म्हणा, जिथं कुठं आहे, तर काम करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक पदाची आवश्यकता आहे, याची जाणीव भासायला लागली आणि सोबतच काही आमचं मित्रमंडळी आहे, बाकी ज्येष्ठ मंडळी आहे. त्यांनी खूप फोर्स केला, की आपण हे सगळं करताना तर याच्यापेक्षा आपल्याला जास्त करायचं आहे. तर तुमच्यासारख्या युवकांची राजकारणात येण्याची आवश्यकता आहे. आमचे माननीय मार्गदर्शक श्री शामबाबूजी फुगले यांचा पण खूप फोर्स होता, की तुम्ही हे सगळं सांभाळत असताना तुम्ही वार्डाची धुरा सांभाळा. जेव्हा की तुम्ही आता आपण हे एवढं सारं कार्य करताय, तर तुमच्याकडे जर पद आणि तुम्ही हे आलं, तर अतिशय सुंदररीत्या ते पार पाडणार हे याची मला शाश्वती आहे. आणि त्याच याच्यात माझे जे मित्रमंडळी आहे, त्यांनी पण फोर्स केला, की आपण सगळे मिळून जेव्हा हे तू तू सहकार्यातून जेव्हा एवढं काम करू शकते, तर याच्यापेक्षाही जास्त करण्याची तुझी क्षमता आहे आणि तू याच्यासाठी समोर येणं आवश्यक आहे. असं त्यांनी जेव्हा मला फोर्स केलं, त्याच्या माध्यमातून आज मी एक पाऊल पुढे घेऊन या राजकारणाच्या याच्यात प्रवेश करत आहे आणि माझं प्रामाणिक मत आहे, की मला इथं कुठलंही खराब राजकारण करायचं नाही. जे आजपर्यंत मी समाजकारणाच्या माध्यमातून केलं, तशाच पद्धतीनं या राजकारणात सुद्धा कार्य करायचं आहे. तोच माझा दृष्टिकोन आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मी या राजकारणात सुद्धा कार्य करणार आहे. याच्या पलीकडे माझा कुठलाही राजकीय हेतू नाही किंवा कुठलाही माझा स्वार्थ नाही. बघा, लोक पहिले राजकारणात येतात. ते राजकारणामध्ये मोठे होतात. नंतर थोडं काहीतरी समाजकारण करतात. परंतु तुमच्या मागे समाजकारणाची एक पूर्ण लिस्ट आहे. म्हणजे तुमचा जर पाढा वाचायला लावला आपण, तर आपल्याला आज म्हणजे कुठे जाता येणार नाही आणि कार्यक्रम संपायला वेळ भरपूर लागेल. अ, त्यातल्या काही अशा गोष्टी आहेत, ज्यावेळेला मला असं आठवतं कोरोना काळामध्ये तुम्ही काही स्कीम्स चालवल्या होत्या. स्कीम्स म्हणाल्यापेक्षा हेल्प स्कीम चालवल्या होत्या. त्याबद्दल काय? तेव्हा काही नाही, जेव्हा परिस्थिती आपल्या पूर्ण देशावर होती आणि आपल्याला लक्षात येत होतं, की म्हणजे जीवन काय आहे याचं महत्त्व कळालेलं होतं आणि त्या काळात माझ्यासोबत माझे मित्रमंडळी म्हणा, आमचे श्री शामबाबूजी पुगलिया म्हणा, यांनी सोबत बसून आम्ही जे सुरुवात केली, की त्यांनी सांगितलं, की आम्ही सर्व बोललो किंवा म्हणजे आपण सगळं बाकी ठिकाणी तर करतच आलो आहोत. पण आता या काळात सुद्धा आपली गरज आहे. त्या काळात मग मी आपल्या मित्रमंडळांना घेऊन आपल्या घरून सुद्धा तिथून आम्ही काम सुरू केलं आणि त्याच्यात भरपूर माझ्या मित्रमंडळी जी आहे, त्यांनी सहकार्य केलं आणि आमचे श्री शामबाबूजी पुगले आहे, ते रोज तिथं म्हणजे हप्त्यातून 2दा येऊन आम्हाला व्हिजिट करत होती. कसं काम सुरू आहे, काय सुरू आहे, कुठपर्यंत तुम्ही पोहोचता, काय करता? त्यांना त्यांना डेलीच आम्ही अपडेट देत होतो, की कसं काय सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही जितकं करताय तितकं खूप छान आहे आणि जिथं कुठं माझी मदत लागते, ते त्याच्यासाठी पण मी तुमच्याशी सोबत आहो
म्हणजे तुम्ही मला वाटते मी असं ऐकलं होतं की प्रत्येक घरी ज्यांना आवश्यकता आहे, त्या घरी तुम्ही दोन्ही टाईमचे टिफिन सुद्धा पोहोचवलेले आहे. हो, तर आमचं एकच कार्य होतं. आम्ही कुठलंही दिखाव्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी कुठलंही आजपर्यंत काम केलं नाही. पण आज मला तुमच्या समोर येऊन सांगण्यासाठी थोडं मी लडखडत आहो, कारण की मी हे कधीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. पण तुम्ही प्रश्न केला त्याच्यामुळे मला आज सांगण्याचा प्रसंग आलेला आहे. कारण की आम्ही कधीही कुठेही बॅनर किंवा पोस्ट केलं नाही किंवा आमचं चित्रफित येऊ दिलं नाही. आमचं एकच होतं, की जिथं ज्यांना जे आवश्यकता आहे, ते मिळालं पाहिजे. कारण की त्या काळात लोकांची खूप म्हणजे एक जेवणासाठी सुद्धा खूप भटकंती होती. त्या काळात मग आमचे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी ठरवलं, की आपण असं कार्य करू. तर आम्ही फक्त घर आणि परिस्थिती बघत होतो. काही सेकंद त्यांच्याशी फक्त विचारत होतो आणि तिथं जे काही आम्ही करून निघून जात होतो. आमच्यापैकी कुठल्याही व्यक्तीने तिथं फोटो सेशन किंवा काही केलं नाही. परंतु आणि आम्हाला कधी असं वाटलंही नाही, की करावं म्हणून आणि त्या करायला नाही पाहिजे. परंतु आता बस जस्ट तुम्ही प्रश्न विचारला, त्यासाठी मला सांगण्याचा प्रसंग आला, की बा आमच्या मित्रमंडळीतर्फे हे सुद्धा कार्य आम्ही केलं आणि तेच मानसिकता ठेवून म्हणजे प्रत्येक गरजू व्यक्तींना गरजू वस्तू मिळाली पाहिजे. नाहीतर होते कसं, एखादी स्कीम येते, काही होते, तर त्याच्यात फक्त आणि फक्त निव्वळ भ्रष्टाचार होतो आणि ते ज्यांना गरज असते तिथपर्यंत ते स्कीम पोहोचत नाही. तर आमचं हेच होतं, की ज्यांना जे आवश्यक वस्तू आहेत तिथपर्यंत पोहोचवणे आणि निघून जाणे. आणि आम्ही राजकारणात आल्यानंतर आमचा तोच दृष्टिकोन आहे, की ज्या व्यक्तींना ज्या वस्तूची याची गरज आहे, तर ते स्कीम तिथपर्यंत कसं पोहोचवता येईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आणि ते कुठलाही तिथं भ्रष्टाचार होऊ देणार नाही आणि आता आजकाल कुठेही साधं एखादी निराधारची योजना बघतो की किती वर्षानुवर्ष लोकं चक्रा काटत राहतात. पण तिथले कर्मचारी म्हणा किंवा अपुरी माहिती किंवा कोणी त्यांना योग्य सांगत नाही. कित्येक जण तर त्यांच्याकडून पैसे लुबाडून सुद्धा त्यांच्या स्कीमचे हे खूप अनेक मी बघतो. त्यांना खूप त्रास होते जेव्हा की त्यांची म्हणजे एक हातावर आणून खाणारे असे काही लोक आहे. वय वय झालेलं असते, बिचाऱ्यांना काही कोणाचा सहारा नसते. तशा लोकांकडून सुद्धा पैसे खाणारे लोकं आहे. हे बघून खूप म्हणजे आश्चर्य वाटते, की म्हणजे आज दुनियेत असे पण लोकं आहे, की त्यांचे सुद्धा पैसे त्यांना कमी पडत आहे. म्हणजे मुर्द्यावरच्या टाळूचं लोणी खाणारी जी प्रथा म्हणते तर ती तिथे ती आहे. ती तशी पद्धत आहे. तर मग आपल्याला असं वाटतं, की कुठेतरी ही पद्धत जी आहे, हे आपल्याला तिथं जायचं काम नाही पडायला पाहिजे. आपण जेव्हा कोणी आपल्या वार्डाचा नगरसेवक आहे, त्यांच्याकडे एक अशी लिस्ट आली पाहिजे, की आपल्या वार्डातले किती लोकं जे आहे वयोवृद्ध आहे, त्यांना या स्कीमची आवश्यकता आहे. तर ते टीम आपल्या वार्डात येऊन त्यांचा सर्व्हे करून त्यांच्यापर्यंत ते स्कीम पोहोचायला पाहिजे. म्हणजे गरजूपर्यंत तुम्हाला पोहोचायला पाहिजे. पोहोचायला पाहिजे. गरजूला तुमच्यापर्यंत गरजूला यायची गरज नाही पडली पाहिजे. कारण की ते ऑलरेडी त्यांचं वय 70 प्लस आहे आणि ते तुमच्या शासकीय कार्यालयात चकरा काढते. त्यातल्या त्यात मध्यस्थी कोणतरी आपले हे भेटते की काढून देतो म्हणून त्यांच्याकडून पैशाची लुबाडणूक 1000, 2000, 5000 ची लुबाडणूक करून त्यांना चकरा मारायला लावतात. हे कुठेतरी एकदम खंत वाली गोष्ट आहे की असं व्हायला नको आणि खरोखर आणि या स्कीम ज्या आहे प्रत्येक वार्डावार्डात 200-400च्या 500च्या याच्यात तिथं जसं बाकीच्या जसं तुम्ही हे होतात मीटिंगा हे ते, त्या मीटिंगा तिथं लागायला पाहिजे का तुम्ही तिथं त्या याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागते, काय लागते, त्यांच्या अडचणी काय आहेत, मग त्यांचे जे डॉक्युमेंट्स कमी आहे कसे बनणार, याचं सगळं शासनाकडून मार्गदर्शन कसं देता येईल आपल्याला, त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू आणि निश्चितच हे कामं आपण करू. तुमच्या जो बाहुपेठ प्रभाग आहे, त्यामध्ये एक बघा लोक 50 ते 40, 50, 60 वर्षापासून राहतात. त्यांचा एक मुद्दा आहे पट्ट्यांचा. काही लोकांना मला वाटते मिळाले पण बहुतांश लोकांना नाही. आज एक माणूस घर बांधताना त्याची पूर्ण जन्माची पुंजी लागते. परंतु त्याला असं वाटते जर पट्टा झाला, लोन मिळालं, तो अजून बेटर बांधू शकेल. यासाठी काय प्रयत्न करणार? आपण त्यांना निश्चितच त्यांची अडचण आहे आणि ते पट्ट्यासाठी आपण 100% प्रयत्न करू आणि त्यांना पट्टे मिळवून देण्यासाठी आपण शासनाकडून
प्रयत्न करू. मग तुमच्या एरियामध्ये एक ग्राउंड आहे. मी काही वर्ष आधी आलो तर तिथे जायची अशी भीती, म्हणजे भीती म्हणा किंवा एक इच्छा होत नव्हती. पण मला आता मी काल परवा त्या एरियामध्ये फिरलो तर तिथे ते ग्राउंड दिसत नाही. तिथे वेगळंच चित्र दिसते. तिथं आम्ही सर्व मंडळांनी खूप म्हणजे तिथं श्रम घेतलं आणि तिथं सर्वात आधी आमची व्यायामशाळेची इच्छा होती. पण आमचं तेवढं आर्थिक परिस्थिती नव्हती. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही तितकं करण्याची आमची क्षमता नव्हती. पण आमची इच्छाशक्ती खूप होती. का जेव्हा केव्हा आम्ही बाहेर व्यायामासाठी जात होतो, तर आम्ही बघत होतो की तिथं 12 वर्ष, 15 वर्षापासूनचे मुलं तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत तिथं व्यायाम करायचे. आणि आम्ही बघत होतो की आपण 2-4 लोकं, मोजके लोकं इथे येऊन एक 18-19 वर्षात आपण व्यायाम करत आहोत. म्हणजे आपणही 2-4 वर्ष करणार, मग आपलं पण बंद होऊन जाणार. मग ते एक मानसिकता झाली की आपल्याला इथं आपल्या वार्डातही असलं तर आपणही म्हणजे कोणत्याही वयातले मुलं, आपल्याकडले मुलं, आपणही म्हातारे झाल्यानंतर आपणही व्यायाम करू आणि आपलीही शरीरयष्टी यांच्यासारखी सदृढ राहणार. हा एक दृष्टिकोन होता. मग आमच्या मंडळाने विचार केला, पण आमची आर्थिक परिस्थिती तेवढी नसल्यामुळे आणि आम्हाला कुठलंही पाठबळ नसल्यामुळे आम्ही थोडंसं चिंतित होतो. आणि नंतर मग आमची अ, बाबूजींशी संपर्क आला. बाबूजींनी आम्हाला सांगितलं की तुमची श्रमदान करायची तयारी असेल तर मग मी सगळं काही करून देण्यासाठी तयार आहे. तर आम्ही एकाही शब्दात कुठलाही विचार न करता आम्ही हो म्हटलं त्यांना आणि आम्ही त्या कार्याला सुरुवात केली व्यायामशाळेसाठी. आम्ही श्रमदानातून तिथं आता एक सुंदर अशी व्यायामशाळा उभारलेली आहे. जिथं जवळपास रोज सकाळ ते सायंकाळपर्यंत एक 100 ते 150 मुलं, तरुण मुलं म्हणा, आणि आमच्याकडे तर असे काही व्यायामासाठी आहे, की ज्यांचं वय आज 65 ते 70 वर्ष आहे. त्यांना पण तुम्ही ओळखणार नाही, की म्हणजे या वयात सुद्धा तुम्ही व्यायाम करता का? जे रिटायर झाल्यानंतर पण आमच्यासोबत मिळून व्यायाम करतात. कारण की आता हे सगळ्या लोकांना त्याची सुविधा भेटली. पण याच्या पलीकडेही आपल्याला इथंच थांबायचं नाही. कारण की आज माझ्या मुलीला स्टेटमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक प्राप्त केली तिनं. बापरे! आंतरशालेय याच्यात. तर मी जेव्हा बाहेर गेलो, तर बघितलं स्पोर्ट्सचं काय आहे आणि तिच्या स्पोर्ट्सनुसार आता जसं मी 1-1.5 वर्षापासून दर मॅचेसला कुठं ना कुठं जाणं-येणं सुरू आहे माझं. तर बाहेर जे क्रेझ आहे की मुलांना खेळण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांचं व्यसनाचं प्रमाण खूप कमी आहे. नाही म्हटलं तरी चालते. आणि त्या प्रमाणात आपल्याकडे एक साधारणतः 12-13 वर्षापासूनचे मुलं व्यसनाधीन होऊ लागलेले आहे. खूप गंभीर विषय आहे. आणि त्या विषयाचा अभ्यास करून आपल्याला हे स्पोर्ट्स एक खूप मोठा उद्देश ठेवला आहे आपण, की आपल्याकडे ग्राउंड आहे, सगळं आहे. पण छोटे मुलं जे आहे, फक्त जे रेग्युलर गेम आहे, समजा क्रिकेट नॉमिनल खेळतात ते, पण त्यांना पुढे जाण्यासाठी काही नाही. जसं की आज खेळलं आणि ते घरी गेलं. पण समोर समोर स्टेज काही नाही त्यांना. तर आपल्याला असं काही स्पोर्ट्स आणायचे आहे, की त्यांना स्टेज प्राप्त होणार तिथून. आता जसं कुस्तीचे आहे, बॅडमिंटन आहे, क्रिकेटचे सुद्धा आपण फक्त म्हणजे तेवढ्यापुरतं न ठेवता ते समोरच्या याच्यात कसे जाणार, त्यांना म्हणजे चांगल्या योग्य जागी त्यांना कसं स्थान प्राप्त होणार, याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचं आपण म्हणजे मला आधीपासूनच आहे, की स्पोर्ट्ससाठी आणि हे. पण आता व्यसन बघून तर आता इतकं हे झालं आहे, की म्हणजे कधी-कधी आपण करणार. पण ते करायसाठी आपण एकटं राहून करू शकत नाही. त्यासाठी कुठल्यातरी पदाची आणि आवश्यकता आहे. हेच ओळखून बाबूजीने हे विश्वास टाकलाय, की हे याच्यात तुम्ही हे करा आणि त्यातूनच आपण त्यात मोठे स्पोर्ट्स आणून आपल्या प्रभागाचा जे व्यसनाधीन होत आहे मुलं, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कारण की आज आपण बघतो, की छोटे-छोटे मुलं, साधे 3 वर्षाचे जरी मुलं असेल, मी माझ्या घरून सुद्धा सांगतो, की 3 वर्षाच्या मुलांपासून सुद्धा ते जोपर्यंत त्यांना मोबाईल, टीव्ही किंवा काही दिसत नाही, तोपर्यंत ते जेवण करत नाही. अशी परिस्थिती झाली. कारण की त्यांना ग्राउंडवर खेळासाठी वेळच नाही मिळत. ग्राउंडवर खेळायचा चान्सच नाही भेटत. आपण आई-वडील फक्त अभ्यास करता त्यांना टीव्ही, मोबाईल हे देत सगळं आपलं. आणि ते मुलं इतके वीक होत चालले, की त्यांना 12-13 वर्षात चष्मे,
म्हणजे फिजिकली थोडंसं त्रास. तर हे होत कसं आहे, की आपण खेळांविषयी त्यांना प्रोत्साहन नाही करतो. फक्त जे इनडोअर गेम आहे, त्याच्यासाठीच आपण जास्त हे करतो. पण जे मैदानी खेळ आहे, ते कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. कारण की मैदानी खेळाशिवाय काहीही नाही. जोपर्यंत आपलं शरीर टिकणार नाही, तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. शरीर जर आपलं एकदम फिट अँड फाईन, तर आपण एकदम फाईन. कारण की आणि जे काही मुलं आता व्यसनी लागतायत, त्यांना तिथून कसं काढता येईल याच्यासाठी सुद्धा आपण ते स्पोर्टच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. दादा, सध्याची जी परिस्थिती आहे, राजनीतिक परिस्थिती, यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणा, काँग्रेस म्हणा, ह्या सगळ्या याच्यामध्ये किचकटीचं राजकारण झालं आहे. अ, सध्या याच्या राजकारणावरती तुमचं काय मत आहे? किचकट म्हणण्यापेक्षा एक एकतर माझं राजकारणातलं हे पहिलं पाऊल आहे आणि मला काही राजकारणाविषयी जास्त बोलायचं नाही. कारण की आजकाल ते त्यांचं प्रोफेशनल झालं आहे. त्याच्यासाठी आपण त्यांच्याविषयी जास्त काही बोलणार नाही आणि मी पहिल्यांदा राजकारणात येत आहो आणि मला कुठलेही कुणावर आक्षेप घ्यायचा नाही. पण माझ्या वार्डातील जनता जी आहे, शहरातील जी जनता आहे, त्यांना योग्य न्याय कसं मिळवून देता येईल, त्यांना योग्य दिशा कशी देता येईल, माझ्या प्रभागातील सर्व म्हणजे युवा वर्गांना म्हणा, बाल मित्रांना म्हणा, बालमैत्रिणींना व्यसनापासून दूर ठेवून खेळाविषयी मार्गदर्शन करून, अभ्यासाविषयी, स्पर्धा परीक्षेविषयी त्यांना कसं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना योग्य दिशा मिळवण्याकरता काय कार्य करता येईल, त्याच्यावर आपल्याला जोर द्यायचा आहे. कोण कुठे काय करताय, कोण कुठे चालला, कोण कुठे काहून गेला, त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा नाही आणि आपला तो विषयच नाही. त्याच्यामुळे आपण फक्त आणि फक्त आपल्या प्रभागात काय छान करता येईल याच्यासाठीच प्रयत्न करू आणि त्यांच्यासाठी आपण कार्य करू. म्हणजे म्हणजे सरळ सरळ तुमचं विजन क्लिअर आहे, की मला फक्त जनता आणि जनतेसाठी काम करायचं आहे. कोण काय करतो, काय नाही करत, याच्याशी तुम्हाला काही मला- लेनदेन नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे मी गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून बऱ्याच राजकारणी उमेदवाराशी बोलतोय. पण प्रत्येक जणांचं, मी या पक्षात होतो, त्या गेलो, त्यांनी माझ्यासोबत अन्याय केला. मला वाटतं तुम्ही एक असं व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी म्हटलं मला कोण काय जाते, मला काही लेनदेन नाही आहे. मला माझ्या जनतेचं विजन क्लिअर आहे, मला माझ्या प्रभागाचं विजन क्लिअर आहे आणि मला जनतेसाठीच कार्य करायचं आहे. एकदम म्हणजे सुंदर असं तुमची लाईन आहे. दादा, तुमच्या प्रभागामध्ये एक नाल्यांचं पण भरपूरसं असं हे आहे, की काही एरियामध्ये आहे, नाही आहे. त्यांच्यासाठी पण तुमचं असं विजन आहे का, किंवा आपल्याला असं केलं पाहिजे? निश्चितच स्वच्छता हा नगरसेवकाचा पहिला पार्ट आहे. नगरसेवक असतोच त्या कार्यासाठी, की नगरसेवकाची जबाबदारीच आहे. नळ, रस्ते, पाणी हे वीज पुरवठा हे सर्व या चारही गोष्टी नगरसेवकासाठी प्राथमिक गरजा त्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे, की आपल्या प्रभागात कुठल्या नागरिकांची तक्रार येत आहे, की जिथे कुठे पाणी नाही येत आहे किंवा कुठं पाणी साचलं आहे, कुठे नाली नाही आहे, कुठे रस्त्याची अडचण आहे, कुठे दिवे लागत नाही, लाईट लागत नाही. हे हे कामं तर नगरसेवकाचे, जसं आपण एखादी समजा आपलं जे प्राथमिक गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्या नगरसेवकाच्या एक ते 3-4 गोष्टी आहे, की त्यांना ते सांभाळायचेच आहेत. त्या सांभाळता बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. कारण की आता नगरसेवकाला तेवढ्याच पुरतं मर्यादित राहायचं नाही. नगरसेवकाचं काम वाढलंय. आपली महानगरपालिका झाली आहे. महानगरपालिकेत इतकं फंड हे ते रिलीज होत आहे. पण त्या हिशोबाने कामं नाही होत आहे. आज आपल्या इकडे रस्ते बनते, 6 महिन्यात फुटते. त्यात कितीतरी फंड आपला वेस्टेज चालला. सगळ्यांना वाटते की शासकीय निधी चालला. शासकीय निधी जात नाही. हा आपला पैसा, जनतेचा पैसा आहे. जनता, आपण ते बनवलेला रस्ता आहे. आपल्या पैशाला ते 4 पट टॅक्स झाले आज आपले. पण हे नियोजन शून्य असल्यामुळे हे सगळे कार्य होत आहे आणि याचं रिझन की तिथं बोलणारी जी व्यक्ती आहे ते काही आवाज उठवत नाही. त्याच्यामुळे मनमर्जीपणा सुरू आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. त्यासाठीच आपण हे सगळं करण्यासाठी
आणि हे निश्चितच नाल्यांची वगैरे ते तर म्हणजे 100% त्याच्यात काही विषयच नाही की ते सुटणार नाही. आणि बाकीचे सुद्धा जे विषय आहे त्याच्यावर पुन्हा सुद्धा आपल्याला फोकस करायचा आहे. तर आज आपल्यासोबत भेटायला आले होते प्रभाग क्रमांक 13 बाऊपेठमधील महेश दादा. महेश दादा, तुमचं आम्ही पूर्ण चर्चा ऐकली, तुमचं विजन ऐकलं. तुम्हाला म्हणजे सध्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये काही नाही. तुम्हाला तुमच्या प्रभागासाठी, जनतेसाठी तळमळ आहे. ते तर आम्ही गेल्या 20 वर्षापासून ओळखतो. आणि तुमच्या पुढील राजकार्य, समाजकार्यातून राजकारणात तुम्ही प्रवेश केला, त्यासाठी देववाणी टीमतर्फे भरपूर भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.